नमस्कार मंडळी, आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती श्री देशपांडे गुरुजी। आज आहे 26 मे 2026 मंगळवार। आता पाहूया आजचे संपूर्ण पंचांग, शुभ अशुभ वेळा, चंद्रबल आणि कोणत्या राशींनी आज विशेष काळजी घ्यावी। ओम नमः शिवाय। मुंबईनुसार आज सूर्योदय झाला आहे सकाळी 6:04 तर सूर्यास्त होईल संध्याकाळी 7:06। आजचा दिवस आहे स्वस्ति श्री पराभव संवत्सर उत्तरायण ग्रीष्म ऋतू आणि अधिक ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी। मित्रांनो, आज दिवसभर शुक्ल एकादशी तिथी असल्यामुळे भगवान विष्णूंची पूजा, नामस्मरण आणि उपासाला विशेष महत्त्व आहे। आजचा दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो। आजचा वार आहे मंगळवार, म्हणजेच भौमवासर। मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे धाडसी निर्णय, आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढलेली जाणवू शकते, परंतु रागावर नियंत्रण ठेवणे आज खूप महत्त्वाचे आहे। आजचे नक्षत्र आहे हस्त। हस्त नक्षत्र सकाळी 5:57 राहील, तर त्यानंतर चित्रा नक्षत्र सुरू होईल। चित्रा नक्षत्रामुळे कला, सौंदर्य, डिझाईन, नवीन कल्पना आणि आकर्षण वाढू शकते। आजचा योग आहे सिद्धी योग, पहाटे 3:10 राहील। त्यानंतर व्यतिपात योग सुरू होईल। सिद्धी योग अनेक शुभ कार्यांसाठी चांगला मानला जातो। आता पाहूयात आजच्या शुभ वेळा। आजचा अभिजित मुहूर्त आहे दुपारी 12:09 पासून ते 1:01 राहील। महत्त्वाची कामे, नवीन सुरुवात किंवा शुभ निर्णय यासाठी हा काळ उत्तम समजला जातो। ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:36 ते 5:20 राहील। या वेळेत केलेली साधना आणि जप अत्यंत फलदायी मानले जाते। अमृत घटिका असेल रात्री 11:30 ते पुढील रात्री 1:13 ही वेळ शुभ आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानली जाते। आता लक्ष द्या आजच्या अशुभ वेळांकडे। आजचा राहुकाळ असेल दुपारी 3:50 ते संध्याकाळी 5:28 या वेळेत नवीन कामे सुरू करणे अवश्य टाळावे। दुमुहूर्त असेल सकाळी 8:41 ते 9:33 आणि रात्री 11:29 ते 12:13 या काळात महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा। तसेच आज वर्ज्य काळ आहे दुपारी 1:11 ते दुपारी 2:54 या वेळेत शुभ कार्य किंवा मोठे व्यवहार टाळणे योग्य राहील। आता पाहूयात आजचे चंद्रबल। सध्या चंद्र कन्या राशीत गोचर करत आहे। मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन या राशीच्या लोकांसाठी आज चंद्रबल चांगले राहील। या राशींना मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळू शकतो, परंतु कुंभ राशीसाठी अष्टम चंद्र, मिथुन राशीसाठी अर्धाष्टम चंद्र आणि तुला राशीसाठी द्वादश चंद्र असल्यामुळे या राशींनी विशेष काळजी घ्यावी। अनावश्यक प्रवास, वादविवाद आणि मोठे निर्णय टाळलेलेच चांगले राहतील। आजचा घातवार आहे मकर राशीसाठी, म्हणून मकर राशीच्या लोकांनी नवीन वस्तू वापरणे, नवीन कपडे घालणे, लांबचा प्रवास आणि महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणे शक्यतो टाळावे। मित्रांनो, पंचांग हे फक्त भविष्य सांगत नाही, तर योग्य वेळ आणि योग्य दिशा दाखवते। जर आपण शुभ वेळेचा योग्य उपयोग केला तर अनेक अडचणी टाळता येऊ शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा। धन्यवाद। आपला दिवस शुभ जाओ।